नाव काय तुझं? परमवीर. तुम्ही दादाला काय करत होतात? मला काहीच माहित नाही साहेब. चुप, खोटं बोलू नको. साहेब काय झालं साहेब? काय झालं साहेब? काय झालं साहेब? थँक्यू. चल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग घोरपडे साहेब. या 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 सरपंच, अभिनंदन. तुमची चेंबरचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. खूप आनंद झाला. थँक्यू थँक्यू, अगदी लई थँक्यू म्हणला का? अहो तुमचा सगळ्यांचा रिपोर्ट होता आम्हाला. रिपोर्ट? नाही म्हणजे आपलं ते सपोर्ट सपोर्ट पाठिंबा पाठिंबा. हो बरं संपादक साहेब, नाही आमच्या सत्काराची न्यूज तेवढी छापताय ना? म्हणजे काय, अगदी पहिल्या पानावर यायलाच पाहिजे. फोटो सुद्धा छापला असता, पण तुमचा फोटो नाहीये ना आमच्याकडे. जरा थांबा. अहो हातच्या कागदाला मिरर कशाला? आमची छबी आमच्या बरोबर असते हलवेन. अरे वा वा वा. पण काय जरा हार घातलेला फोटो असताना म्हणजे मग मात्र. एक मिनिट स्टाफ. अहो ते बी कलम आमच्याकडे आहे. तुम्ही नुसतं बोलायचं. हो अरे वा, छान छान छान. तोबरे, पहिलं पान लागलं का? तुम्ही जा बघू. लक्षाला द्या पाठवून. कावळे साहेब, आमचा पेपर जरा अडचणीत आहे. तेवढ्या चेंबरच्या जाहिराती मिळाल्या तर. तुम्ही वरीच करू नका. हो चिंता चिंता, तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो नुसत्या चेंबराच्याच काय, सगळ्या मेंबराच्या जाहिराती मिळून देतो तुम्हाला. रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निधन. क्या बात है, फ्रंट पेजला सॉलिड बातमी सापडली. अरे हो, पण गॅप राहिली ना. इथे त्याचा फोटो असता तर बरं झालं असतं. हो तोबरे, एवढ्या मोठ्या नेत्याची बातमी छापली, फोटो नको का त्याचा? का तुमचा छापू त्याच्यावर? काय बस 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 बस. एक दिवस कानात थुकणार तुम्ही माझ्या. मला आत बोलेल ना, कळलं मला. जेवतात कधी तेच कळत नाही, सारखं तोंडात पान असतं. चला. सरपंच कावळे साहेब आले. ग्लॅड टू मीट यू. आपलं ग्लॅड टू मीट यू. मिठू मिठू मिठू. कावळे मिठू मिठू करतोय. लक्षा, पहिलं पान लागलं का? नाही, लावतोय आता. बरे, हा फोटो घे. कावळे साहेबांचा श्रीरंगपूरच्या नागरिकातर्फे अभिनंदन म्हणून पहिल्या पानावर सोड. सोडतो की, भरपूर जागा शिल्लक आहे. म्हणजे यांच्यासाठी करायला पाहिजे जागा. गुड गुड गुड. बरं मग झुंजारराव, येतो आम्ही. बरं बरं. पण सरपंच साहेब, तेवढं जाहिरातीचं लक्षात असू द्या. तुम्ही केअरच सोडा. हो काळजी. फोटो ज्याला विसरू नका. अगदी फ्रंट पेज वर. वरी. नमस्कार. लक्षा, उद्या पहिल्या पानावर फोटो आलाच पाहिजे. तुम्ही केअरच काढा. हो आपलं सोडा. हो अगदी असाच येतो बघा. गंगे, तुझ्या हातचं जेवण जेवलं की कसं अंगी लागती बघ. आता सासरी बी असंच जेवण करून खुश करत समजास नाही. तुझं बी काहीतरीच बाबा. तुला आता असं जंक्शन सासर बघून देतो की ज्याचं नाव ते. पर एक आहे गंगे, आपल्याला जावई मातूर पोलीसच हवा. सांगून ठेवतो. हा, मला नाही पोलिसाशी लगीन करायचं. मी बी सांगून ठेवते. आता कोणाला आणखीन? तू थांब, मी बघते. अहो थांबा की, कोण हाय? वाईस थांबा की, कोण हाय? नॉक करायला गेलो, नाकच हातात आलं. लक्षात तू आणि इथं काय करतोय? तुझे फोटो आणले. फोटो बघू बघू. अरे पण बा आहे ना घरात. अरे वा, मज्जा. बा घरात आहे. काय करतोय? काय कोण आहे का गंगे? तू काळजी करू नको, मी बघतो त्याला बरोबर. मीच आहे, घरचा माणूस लक्षा. तू तू कशाला आला इथे? मी निरोप सांगायला आलो होतो. कसला निरोप? टोणगे साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय पोलीस स्टेशन मध्ये. टोणगे साहेबांनी? कशाला? कशाला कशाला गा? हा, टकलू हैवानाची गँग माहितीये का? टकलू हैवान ती आली गावात. टकलू हैवानाची गँग? हैवानाची गँग? अगं भैया, माईला ही टकलू हैवानाची गँग म्हणजे लई डेंजर आहे. काय र?
तू खरं सांगतोयस ना वा? तुमच्या नम्रा शपथ खोटं सांगत असेल तर म्हणू दे. टोणगे साहेब तुमची वाट बघतायत. असं म्हणतोय हं. मग मला गेलंच पाहिजे. गंगे बूट आण बूट. अहो बूट कसले घालताय? अहो असाल तसे या असं टोणगे साहेबांनी सांगितलंय. हा? ड्युटी फर्स्ट बाबा. ए तू बाजूला चल चल. ए गंगे मी जाऊन येतो. ते टकलू हैवानाची गँग आली आहेत, मी बघतो त्यांना. हा ही पिढा तरी म्हणायची. पिढा आली. हं? पिढा गेली. म्हणजे ना तुझा बा नाही का बाहेर गेला? म्हणजे ती गँग आलीये का नाही? गँगचं काय घेऊन बसली? म्हणजे ना मंजिर काय करतीस? हा? तुझा बा गेला दुरी, आपण दोघच घरी. चल हट. अगं शर्ट फाटेल गंगे. गंगा मेरी माँ का नाम, बाप का नाम ही मला. मायला मला घराबाहेर काढून तुझं हे धंदा चाललं होय? तुमच्या गंगेला मी डान्स शिकवत होतो. असं चल तुझ्या बाकडं. काय बाबा काम करताय? धुंदारराव या तुमच्या कार्ट्यावर सांभाळा, नाहीतर बेड्या घालून लॉकअप मध्ये पाडून मी. अहो पण हवालदार साहेब केलं काय यानं? काय केलं काय नाही केलं ते विचारा. तेच म्हणतोय मी, काहीच केलं नाही. हे उगाच पकडतात बाबा मला. तू चूप रे. अहो पण केलं काय लक्षानं? ह्यो तुमचा कार्टा माझ्या घरी आला ना, मला म्हणाला साहेबांना ताबडतोब चौकीवर बोलवलंय, गावात दरोडा पडलाय. बरोबर. सांगतोय काय मी होतो नव्हतो तसं चौकीवर पळालो. आणि मग मग काय समजा खोट. मी नुसता कावलो ना घरला परत आलो तर ह्यो तुमचा कार्टा माझ्या पोरी बरोबर अहो पण तुमच्या पोरी बरोबर काय? माझ्या पोरी बरोबर नाही ते चाळ करत होता. लक्षा पेटतायत काय म्हणतात हवालदार साहेब? कसले टाळे करत होता? अहो कसले चाळे बाबा. आपली गंगा आहे ना, तिला सिनेमाच्या गाण्याचा भारी नाद म्हणून आम्ही दोघ जण गाणं म्हणत होतो. बाप गेला दुरी. खोटं बोलू नका, मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय. सुंदरराव ह्यो पुन्हा खोटं बोलला ते याला लाकअप मध्येच टाकेन मी. अफवा पसरवणं कायद्यानं गुन्हा आहे. आणि खबरदार पुन्हा माझ्या घरला आलास तर येतो मी. या असे वरचेवर परत या. अच्छा. काय चालवलंय हे? शोभतं का तुला असलं वागणं? बाबा तुम्हाला असं बोलवतो तरी कसं? अहो तुमचा मुलगा ना मी असं करीन तरी का? मग गावात नृत्यशाळा व्हाव्यात म्हणून गंगेला नाच शिकवायला गेलो होतो बाबा. काय पाहिजे मला चाललंय हो? अरे कावळे साहेब या बसा बसा Sit बसा down, sit बसा. down. काय बी नको मला. मी स्टँडिंग आहे तेच ठीक आहे. काय चाललंय काय तुमचं हे? अहो पण झालं तरी काय कावळे साहेब? झालं तरी काय? हं. वर माउथ करून मला विचारताय? म्हणजे तुमचा पेपर तुम्ही रीड करत नाही? काय नाही पेपरात वाचा. सकाळपासून पेपरच वाचायला मिळाला. काय? बघू. हा बघा बघा काय गोंडस फोटो आलाय तुमचा. हा. आणि वर हेडलाईन बघा ना बाबा. रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निधन. निधन झालंय माझं म्हणजे मी डाईड. मी अख्खा जिवंत आहे कम्प्लेट. जिवंत आहात. काय झालं माझ्यातून मिस्टेकची चूक झाली आणि तुमचा फोटो छापला. हा चुकून तो डॅम्बिसपणा मुद्दाम केलायस तू. झुंजाराव हे लय हेवी जाईल तुम्हाला. सांगून ठेवतो. अहो कावळे साहेब तेवढं आपलं जाहिरातीचं बघा. शटअप. वर बाउथ करून जाहिरात मागताय तुम्ही. नुसतं आता सीओ आबरू नुकसानीची केसेस भरतो तुमच्या पेपरावर. आईज वर करून बघताय काय? अहो आज सगळेच जात आहे. लक्षा अरे काय केलंस तू हे? बाबा पण गेले वाटतं. काय झालं बाबा? काय झालं? अरे सरपंच चांगल्या जाहिराती देणार होते तर तू चुकीचा फोटो छापून त्याला मारून टाकलंस. अरे आधीच आपल्या पेपरला खप नाहीये. तुला बातम्या आण म्हटलं तर तू त्या गंगे बरोबर उलाढक्या करत हिंडतोस. तेव्हा गजानना तूच आता या लक्षाला सुबुद्धी दे रे. पिताश्री गजाननाची शपथ घेऊन सांगतो अशी सनसनाटी बातमी आणीन की तुमचा पेपर सुपरहिट होईल. आणि नाही आणली तर तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही. पिताश्री येतो मी. आता हा पुन्हा कधीच दिसणार नाही.